आपण आलेलो आहे निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कन्येच्या शुभविवाहासाठी आणि आता जस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि ते शुभ आशीर्वाद या ठिकाणी देत आहेत. तर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सोयरीक निवृत्ती महाराज देशमुख यांनी केलेले आहे काटेडे गावातील चिलप परिवारामध्ये. आता जस्ट मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी शुभ आशीर्वाद सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आलेले आहेत आणि खूप मोठा परिसर आहे. आणि हे पहा, लग्न 7 वाजता आहे, आताच जेवणाची हे सुरू आहे. आपल्याला पलीकडे जायचं आहे, कुठून जावं हे समजत नाही. अतिशय मोठा संगमनेर तालुक्यातला सर्वात मोठा पालकमंत्री पाटीलजी, डॉक्टर सुजय विखे, त्याचप्रमाणे दोन्ही युवा आमदार अभिजित भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू, आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने चिसौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं. ज्या प्रकारे इंदोरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सश्रद्ध अशा प्रकारचा समाज तयार केला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं तोच आनंद हा या मुलांच्या जीवनात यावा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रार्थना करतो. आणि बाबांच्या वतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया. पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोहोचायचं आहे आणि माझं हेलिकॉप्टर वेळेत उडलं पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही, पण त्याच्या आधीच मी दोघांनाही आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वीही आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकलो, याबद्दल अतिशय आनंद आहे. आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. महाराजांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावेत.